हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी मनीषा. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बघा आपण सुक्कं वांगं करणार आहे, फोडीचं वांगं. फक्त वाफेवरती करणार आहे. तर मस्त असे मी बघा उभी वांगी चिरून घेतलेली आहे. इथे उभा कांदा चिरलेला आहे आणि कढीपत्ता आणि नॉर्मली आपले जे घरगुती मसाले आहेत ते सर्व टाकणार आहे. हळद, धना पावडर, लाल तिखट, जिरे, कांदा मसाला वगैरे. इथे मी कढई ठेवली, तेल तापवले. तेल तापलेलं सुद्धा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता कढीपत्ता, जिरं आणि कांद्याची फोडणी द्यायची आहे. तर इथं बघा मस्त असं तेल तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकले जिरे. जिरे बघा चांगले फुललेत, तडतडलेत की त्याच्यामध्ये टाकायचा कढीपत्ता. कढीपत्ता टाकला, तो तडतडला की त्याच्यामध्ये टाकायचा उभा चिरलेला कांदा. आणि कांदा छान असा म्हणजे एकदम लाल नाही, करपवायचं नाही, पण तो मऊ होईपर्यंत कांदा परतायचा. कारण की आपण वाफेवरती वांगं करणार आहे. वांग्यासोबत कांदा शिजला जातो, पण त्याला आत्ता म्हणजे ज्यावेळेस आपण तेलात कांदा टाकतो त्यावेळेस तो कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघा कांदा मऊ झाला आहे, पण करपलेला नाही आहे. त्याला आणखीन आपण थोडंसं 1-2 मिनटं परतून घेऊया. ही पावशेर वांगी आहे बघा. तुम्हाला जशी हवी, जितकी हवी तशी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानुसार कांदा वगैरे घ्यायचा. वांग्याच्या निम्मा कांदा घ्यायचा. आता इथे छान असा बघा कांदा परतला आहे, मऊ सॉफ्ट झाला आहे, गुलाबी रंगावरती झालेला आहे. तो काही जास्त लाल परतलेला नाही आहे. आता त्याच्यामध्ये आपण जी उभी चिरलेली वांगी आहे, म्हणजे एका वांग्याचे हे 8 खाप आहे, 8 पीस केलेले आहेत. ते वांगे मी आता त्या कांद्यामध्ये टाकलेले आहे आणि आपल्याला हे आता चांगलं परतून घ्यायचं आहे बघा. कांदा आणि वांगं हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं. देठासहित वांगी ठेवले तरी चालतात, पण माझी थोडी वांगी मोठी होती म्हणून मी थोडेसे देठ काढलेले आहेत बघा. खूप नाही काढले, पण थोडेसे ठेवलेले आहेत. आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. तर हे परतसपर्यंत जे कोणी नवीन आहे, जे कोणी माझा व्हिडिओ बघत आहे त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. आता बघा मी इथे झाकण ठेवत आहे. थोडंसं परतून घेतलं की झाकण ठेवायचं. मसाले लगेच टाकायचे नाही, नाहीतर खाली मसाले चिटकतात, कारण की आपण हे फक्त वाफेवरती शिजवणार आहोत. मस्त अशी बघा एक वाफ काढलेली आहे. बघा कांदा झाला का नाही, मस्त परतला गेला की नाही वांग्यासोबत. त्याच्यामुळे कांदा खूप परतायचा नाही, फक्त त्याला बारीक गॅसवरती थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता बघा एक वाफ काढल्या, वांग्याचा कलरही बदलला आहे. आता आपण त्याच्यात जे आपले घरगुती मसाले आहेत ते टाकायचे. त्याच्यामध्ये दुसरं काही नाही टाकायचं आहे. घरगुती मसाले बघा, हळद टाकली, धना पावडर टाकली. आता इथे मी टाकत आहे बघा कांदा मसाला, म्हणजे कांदा लसूण मसाला जो असतो तो टाकलेला आहे. ह्याच्यातच खूप छान लागते बरं का. मिरची पावडर टाकायची, पण मिरची पावडर थोडी टाकायची आणि कांदा मसाला जास्त टाकायचा. मस्त असं बघा मी आता हे मसाले टाकून घेतलेले आहे. कांदा मसाला तुमचा जो असेल घरगुती तो मसाला टाका आणि त्यामध्ये टाकले आहे मी मीठ. आता हे छान असं आपण आता परतून घ्यायचं आणि एकदम बारीक गॅसवरती हे परतायचं बरं का. मोठ्या गॅसवर परतायचं नाही, नाहीतर मसाले करपतात. आपण यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी टाकणार नाही आहोत, एक थेंबही पाण्याचा टाकणार नाही. आणि आता बघा त्याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे आणि हे वाफ येईपर्यंत ठेवायचं. वाफ बघा किती छान आलेली आहे आणि मस्त असं बघा एका वाफेमध्ये आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. बघा किती सुंदर दिसते का नाही. आणि मी यामध्ये मीठसुद्धा टाकले बरं का, ते माझ्याकडून स्किप झालेलं आहे. मीठसुद्धा टाकलेलं आहे. आपण असंच पुन्हा एक वाफ देऊया झाकण ठेवून आणि फक्त असे झाकण ठेवून बारीक गॅसवरती वाफच द्यायची. त्याला मोठा गॅस करायचा नाही, पाणी बिलकुल 1 अंशसुद्धा पाणी टाकायचं नाही. हे फक्त वाफेवरती असं मस्त असं शिजतं बघा. खूप छान होती भाजी. तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा, खूप छान लागते. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, एक नंबर लागते बघा. मस्त असं त्याला तेलही सुटतं, बिलकुल पाणी टाकायचं नाही, मस्त तेल सुटतं. बघा कशी झाली भाजी, खूप सुंदर झालेली आहे बघा. आता त्यावरती आपण टाकूया मस्त अशी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. झाली की नाही छान, दिसते की नाही छान, सांगा बरं कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं. तर मस्त अशी ही भाजी
तयार आहे. तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा. खूप छान लागते. तर चला मग बाय.